आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आणि राज्यातील अनेक प्रश्न या ठिकाणी सरकारच्या लक्षात आम्ही आणून दिले। मोठमोठ्या शेतकऱ्यावर अन्याय कसं होत आहे, आदिवासी मुलींच्या शोषणापासून तर कुपोषणापर्यंत आणि राज्य कसं उद्ध्वस्त होत आहे, विदर्भाला काय दिलं, हे सगळे विषय आम्ही आणले। त्यामध्ये राज्यात भ्रष्टाचार फार प्रचंड बोकाळला आहे, सरसकट राज्य लुटलं जात आहे, याचे पुरावे सुद्धा आम्ही दिले। आमच्या सुषमाताईंनी एक विषय काढला होता, सुषमाताई अंधारेंनी, की राज्यामध्ये चंद्रपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग जो आहे, पंढरपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 यावर त्यांनी या 59 किलोमीटरच्या रस्त्याचं जे काम होतं, हे काम या राष्ट्रीय महामार्गाचं भूसंपादनाचं काम महसूल विभागाकडे जातं। ते प्रांत अधिकारी आणि महसूल विभाग हे सगळे जमिनीच्या मोबदला घेऊन जमीन एक्वायर करून घेण्याचं काम ते करत असतं। हा विषय मांडत असताना या महसूल मंत्रालयाकडून जे भूसंपादन केलं जातं, या खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत। मी आपल्याला सांगून तो की या ठिकाणी तो विषय आम्ही मांडला आणि या 49 किलोमीटरच्या रस्त्यामधून पेन्नूर नावाचं गाव आहे, या पेन्नूर नावाच्या गावातून फक्त 1.5 ते 2.25 किलोमीटर हा रस्ता जातो आणि या गावामधील या जमिनीचे 70 लाभार्थी आहेत, केवळ 70, आणि या 70 लाभार्थ्यांनी 110 कोटी रुपये 1.5 किलोमीटरसाठी भूसंपादनासाठी वाटले गेले। 110 कोटी रुपये या 70 लाभार्थ्यांना, म्हणजे आणि याच्या पलीकडे जाऊन जिथं पाईपलाईनच नाही, त्या पाईपलाईनचं डॅमेज झाला म्हणून नव्यानं पाईपलाईन टाकायची आहे म्हणून 9 कोटी 38 लाख रुपये हे एक्स्ट्रा दिले गेले। जिथे म्हणजे पाईपलाईन नाही, कुठे पत्ताच नाही, जिथे 1 इंच सुद्धा पाईपलाईन बदलली नाही किंवा नव्यानं टाकली गेली नाही किंवा जुनी नव्हती, हे सुद्धा पैसे त्या काही भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या नेत्यांना फायदा व्हावा म्हणून रमेश माने हा भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी सरचिटणीस आहे आणि चरण चौरे हे शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। या दोनही लोकांनी मिळून संगनमताने या 70 लोकांच्या लाभार्थी असलेल्या 1.5 किलोमीटरसाठी जवळपास 120 कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे। यामध्ये काही लोकांनी दुबार तिबार पद्धतीनं लाभार्थी म्हणून फायदा उचलला, म्हणजे 19 वेळा, माझ्या माहितीप्रमाणे 19 वेळा याचं नोटीस देऊन पुनर्मोबदला देण्यासाठी 19 वेळा या गावामध्ये या लोकांनी, त्या अधिकाऱ्यांनी नोटीस काढली आणि पुनर्विलोकन केलं। यामध्ये या पुनर्विलोकनामध्ये आपल्याला पैसे देत असताना सांगितलं पाहिजे की बघा, ह्या सुषमाताईंनी हे प्रकरण तर नक्की उचललं। तुम्हाला सांगतो, हे दोनही माणसं काही साधारण नाहीये। हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं हेलिपॅडवर स्वागत करणारा एक माणूस आहे, यातला हा माणूस। आणि दुसरा माणूस जो आहे तो शिंदे सेनेचा सुद्धा, हाही लहान माणूस नाही, हे रमेश माने हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर स्वागत करताना दिसतात। या लोकांनी हा घोटाळा मोठा केलेला आहे आणि याच्यानंतर हे सुद्धा तिसरे पण हे व्यक्ती मोठे आहेत। मी आपल्या लक्षात हे आणून देतो या निमित्तानं की एकदा दोनदा शुद्धीपत्रक काढू शकतो, पण 19 वेळा काढला गेला आणि एका एकरामध्ये किती झाडं बसू शकतात मोबदला देत असताना? साधारणतः एका एकरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे फार तर एक 100 झाडं बसू शकतील आंब्याची एकरामध्ये। यानी एका एकरामध्ये 427 झाडं दाखवले, एका एकराच्या मागे 427 झाडं। झाडाचा मोबदला वेगळा दाखवला आणि झाडाच्या मोबदल्याच्या पलीकडे जाऊन जमिनीचा मोबदला वेगळा। विहीर नसेल तर विहीर दाखवली, लहान झाड असेल तर त्याला मोठं दाखवलं आणि ती जागा ऍग्रिकल्चर होती, त्याला पुन्हा एनए केल्याचं खोटा आरोप दाखवून पुन्हा नव्यानं पैसे दिले। म्हणजे हे 120 कोटी रुपयातून फार तर जमिनीचा मोबदल्यापोटी फार तर 10 कोटी रुपये खर्च झाले असते, परंतु इतकं पाठीशी घालून आपली मंडळी म्हणून सत्ताधाऱ्यांनी, भाजपनी आणि शिंदे सेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी
हा एक मोठा स्कॅम केला आणि फक्त 1.5 किलोमीटरसाठी मला वाटते मुंबईतून जरी रस्ता गेला असता तरी 1.5 कोटी रुपये लागले नसते. पण या पेन्नूर नावाच्या छोट्याशा 1,500 लोकसंख्येच्या गावामध्ये त्यांनी एवढा मोठा 1.5 एकरसाठी मोबदला दिला, उचलला. आणि इतकं मोठं प्रकरण आहे की यामध्ये कुठल्या मर्यादाच राहिल्या नाही. कदाचित हे पैसे त्यांना न देता हे पैसे भ्रष्टाचाराचे शेतकऱ्यांना वाटले असते तर शेतकऱ्यांना उपयोगी पडले असते. पण हा चरण चौरे आणि हा माने, सुरेश माने हे दोनही सत्ताधाऱ्यांच्या अत्यंत जवळचे असल्यामुळे हा मोठा स्कॅम यांनी घडवून आणलेला आहे. आपल्याला या संपूर्ण प्रकरणाचा तळापर्यंत आम्ही गेलो, आज विधानसभेत मांडलाय. सर्व प्रकारची लढाई लढू आम्ही. ताईसुद्धा, सुषमाताई सुद्धा या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन जोपर्यंत यांच्याकडून वसुली होत नाही, यांच्यावर कारवाई होत नाही, फौजदारी स्वरूपाची कारवाई होणार नाही आणि जो अधिकारी यामध्ये सहभागी आहे, ज्यांनी हे सगळं इलिगल काम केलेलं आहे, अनधिकृत काम केलेलं आहे, गैरप्रकार भ्रष्टाचार केलेला आहे, हे सुद्धा या ठिकाणी सुटणार नाही. अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. मला कीव वाटते की या म्हणजे नालायक लोकांची इतका गैरप्रकार हे इतकी निर्रावलेलं कसं असू शकतात, इतकी मस्ती कशी असू शकते. या लोकांना भीतीचा लवशेषही नाही. म्हणजे एक वेळा नाही 10 वेळा आणि दुबार तिबार वेळा या मतदार म्हणजे जसं काही मतदार यादीमध्ये जे नावं आलेत ना, दुबार नावं, तिबार नावं, तशी नावं या लाभार्थ्यांची आहे. तीच नावं, त्याच 7-12, त्याच 7-12चे तुकडे आणि डबल नाव, टिबल नाव, चौथ्यांदा नाव, अशा प्रकारे यांनी नावं घालून त्या 7-12मध्ये जवळपास हे शुद्धीपत्रक जे काढलं गेलं, हा 14 वेळा शुद्धीपत्रक काढून पैसे दिले गेले. अरे थोडी तरी लाज असायला पाहिजेत. आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहोत, पण हे महाराष्ट्राची तिजोरी लुटण्याचं काम आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम हे या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली की विदर्भाच्या दृष्टीनं जो 94चा बॅकलॉग इंडिकेटर होता तो आता समाप्त झाला आहे. त्यामुळे बॅकलॉगाची मोजमाप करायची पद्धतच आता संपली. विदर्भ वैधानिक मंडळाला मुदतवाढ देण्यासाठी आग्रही मागणी केली आम्ही. आणि ह्यामध्ये ही पद्धत जी आहे आता पश्चिम विदर्भातला एक बॅकलॉगच्या संदर्भात, सिंचनाच्या संदर्भात, तो भौतिक जरी आपला आर्थिक जरी संपला असेल तरी भौतिक तो बॅकलॉग पूर्ण झालेला नाही. अद्याप 11 वर्षाच्या कामगिरीमध्ये सरकारनं एकही सिंचनाचा प्रकल्प पूर्ण केला नाही. केवळ आमच्या काळात झालेल्या सिंचन प्रकल्पाच्या भरोश्यावर शेतकऱ्याला पाणी मिळतं. ज्या मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी आम्ही फार घोषणा मोठी केली, पण तिथे कुठेही गाळ काढल्या गेलेलं नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलं गेलं. अजूनही मी अनेक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडल्या. त्यामध्ये आम्ही त्या इंडिकेटरप्रमाणे किंवा बॅकलॉगचाही करून कोणत्या जिल्ह्यात या 11 वर्षामध्ये किती गुंतवणूक झाली याचं चित्र स्पष्ट होत नाही. आर्थिक अनुशेष अजून दूर झालेला नाही. हजारो शाळा विदर्भातील बंद पडलेल्या आहेत. आरोग्याच्या सोयी मोठ्या प्रमाणात यामध्ये दुर्लक्षित आहेत. त्यामुळं झोळीमध्ये टाकून, खाटेवर टाकून डिलिव्हरीसाठी त्या बहिणीला घेऊन जावं लागतं. अनेक तरुणी, लहान मुलीवर अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहे, त्याचा पत्ता नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत आहेत राज्यात. त्याच्यावर काही या सरकारचं गांभीर्य नाही. पुण्यामध्ये सरकार आघाडीवर गेलं आहे. अनेक बाबतीमध्ये सरकार महाराष्ट्रात आता 1 नंबरवर पोहोचलं आहे. महिलावरील अत्याचारामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे. मुली गायब होण्यामध्ये 1 नंबरवर पोहोचला आहे. क्राईम रेट वाढण्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर गेलेला आहे. शेतकरी आत्महत्यामध्ये महाराष्ट्र आता 1 क्रमांकावर गेला आहे. ही सगळी परिस्थिती आम्ही मांडली आणि आम्ही सांगितलं की विदर्भाला जाताना 1,000 रुपये प्रति क्विंटल धानाला बोनस द्यावा. कारण यावर्षी अतिवृष्टीमुळे धान उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. पाखड धान झाल्यामुळे त्याला किंमत नाही, उरली नाही. कोणी धान खरेदी करत नाहीत. कारण त्या धान कापणीच्या वेळेसच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आली, गारपीट झाली, अवकाळी पाऊस आला आणि नुकसान झालं. त्यामुळे सानुग्रह अनुदान 1,000 रुपये प्रति क्विंटल धानाला आणि 2,000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला हे अनुदान सरकारने द्यावं. आणि तो ॲव्हरेज जो सरकारचा आहे, जी प्रति एकर, जसं कॉटनचा 23 क्विंटल लावलेला आहे प्रति हेक्टरी, सोयाबीनचा 10 क्विंटल आहे, तर त्याप्रमाणेच ही मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. ही सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि बॅकलॉगच्या संदर्भात सुद्धा मागणी केली. जमिनीचे घोटाळे प्रचंड वाढलेत. अनेक जमिनी लुटल्या जात आहेत. कोंडवाची जमीन असेल किंवा आम्ही अनेक उदाहरणं सांगितले.
यावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी। या सगळ्या भूखंडाच्या संदर्भात गायरान जमिनी असू देत, इनामाच्या जमिनी असू देत, वतनाच्या जमिनी असू देत, महसूल विभागाच्या जमिनी आहेत, इतर विभागाच्या जमिनीची विल्हेवाट लावली, MMR रिजनमध्ये लावली, सिडकोच्या जमिनीचं निकाल वाटप केलं गेलं कवडी मोलनी। 10 लाख कोटीच्या जमिनी या डेव्हलपरला, बिल्डरला, अनेक लोकांना, आप्तेष्टांना मंत्र्यांनी स्वतः लाटल्यात, आमदारांनी स्वतः लाटल्यात। त्या यवतमाळच्या आमदारांनी तर प्राईम जमीन 30 कोटीमध्ये भापली पुसदची, ज्याची किंमत 400-500 कोटी आहे। आमदारांच्या पुतण्यानी, त्याचं नाव येरावर आहे तो पुतण्याचं, हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मांडलं आणि एकूणच विदर्भाला प्रचंड मदत करण्याची मागणी आम्ही या निमित्तानं केलेली आहे। आता सरकार काय देतं हे बघू, नाहीतर विदर्भाच्या नेहमीप्रमाणे तोंडाला पाणी पुसून जात असेल तर वेगळा विदर्भ, जी कोणाची भूमिका आहे आहे ही भूमिका बळावेल। जर तुम्ही समतोल विकास केला तर लोक शांत राहतील आणि तीच भूमिका आम्हाला सरकारकडून पाहिजे आहे, ही सुद्धा त्या ठिकाणी भूमिका मांडली। काही खरं म्हणजे त्याच्यासाठीच हा बिल आलेला होता। बहुमताच्या वर्षावर ते बिल मंजूर करून दिलं गेलं। खरं कोर्टात जाण्यासाठी विलंब व्हावा आणि मार्ग काढता यावा। मंत्र्याकडे किती कालावधीसाठी ते प्रकरण राहावं याला मर्यादा नाही। तो 5-10 वर्ष ते जे मंत्री आहेत 5 वर्ष तोपर्यंत त्याच्यावर सुनावणी होणार नाही, निर्णय होणार नाही आणि मग त्यातून आरोपीला, जमीन लाटणाऱ्यांना सूट मिळेल। यासाठी शोधलेला हा मध्यस्थ मार्ग आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षाचे नेते साथ देत आहेत। म्हणजे चोर चोर मावसेरा भाऊ, तुम भी खाओ हम भी खाए, हे दोघेही मिळून संगनमतानं काम चाललेलं आहे, असं तो मत आहे। मी मांडताना तेच सुद्धा मांडलेलं आहे की आपण नहीं खाऊंगा नहीं और खाने नहीं दूंगा, पर जो जब दबा के खाता है उसको साथ में रखने के लिए मैं ईमान इतबार काम करूंगा, असंच काम या ठिकाणी चाललेलं आहे। सभागृहामध्ये विविध प्रश्न मांडले आणि प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री सभागृहामध्ये दिसले नाही। नाही, आता असं आहे की हा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देतात आणि ते बाकी मंत्री त्या ठिकाणी होते, उपमुख्यमंत्री स्वतः बसून होते त्या ठिकाणी। आदिवासी मानला ना तो मुद्दा। नेमका तो मुद्दा असा आहे की ज्या मुली सुट्टीवर जातात, घरी जातात, त्या मुली आल्यानंतर त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, ती चुकीचं आहे। असं कुठलाही नियम नाही, कायदा नाही, काही नाही आणि त्या मुलीवर अविश्वास दाखवणं आहे। आदिवासींच्या मुली आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये राहतात, सरकार त्या हॉस्टेलमध्ये व्यवस्था देते म्हणून सरकारला वाटेल ते धंदे करता येणार नाही आणि त्या पोरीवर अन्याय आहे। आदिवासीच्या मुलींचा छळा हा एक प्रकारे आणि त्याच्यावर ATC नेमा आम्ही आणि सगळ्या वसतिगृहामध्ये जाऊन चौकशी करून जो जो दोषी असेल हे करत आहे त्याच्यावर कारवाई करा अशी मी मागणी आहे। नाही, निवडणुकीमध्ये मतं घेण्यासाठी केलेला आणि घेतलेला हा एक पेरलेला जुमला होता। हे जुमले करून तरुणाच्या भावनेशी खेळत आहेत आणि तरुणांच्या भावनेशी खेळून त्या तरुणाला उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे। तुम्ही मुख्यमंत्री काय म्हणतो त्याला युवा प्रशिक्षण स्टायपंड दिलात आणि सांगितलं की दरवर्षी आम्ही पोरांना त्या ठिकाणी कामाला लावू, त्याचा वापर करून घेतला निवडणुकीमध्ये, प्रत्येक पोराचा वापर केला निवडणुकीमध्ये, मतं मिळवण्यासाठी वापर केला, त्यांना जुंपला निवडणुकीच्या कामामध्ये। इतकी बेईमानी म्हणजे लोकशाहीमध्ये होऊ शकते पण ते सरकारने केली आणि आज त्यांना वाऱ्यावर सोडलाय। एक एक युवा या सरकारचा बदला घेईल आणि तो त्यांना धडा शिकवेल, आम्हाला विश्वास आहे। आज आमच्याकडे सरकार नाही पण यावर वाऱ्यावर सोडणं हे जे काही पाप केलेलं आहे त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल। शालांत ID घोटाळा संदर्भात 650 शिक्षक उपोषणाला बसले आहेत। नवजात अर्भक घेऊन सुद्धा महिला शिक्षिका सुद्धा तिथे बसलेले आहेत। यामध्ये आता SIT नेमली गेली, चौकशी सुरू आहे, पण हे प्रकरण सत्ताधाऱ्यांशीच अधिक संबंधित आहे, त्यामुळे याच्यावर प्रामाणिकपणे चौकशी होईल की नाही माहीत नाही। ज्या शाळांमध्ये बोगस शिक्षकांची नियुक्ती केली गेली त्यातील 80% शाळा, 90% शाळा या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या शाळा आहेत, त्या ठिकाणी या पूर्ण बोगस भरती केली गेली आहे आणि म्हणून यांचा आशीर्वाद होता। हे सगळे बोगस नियुक्त्या करताना
बोगस ID निर्माण करून 40 लाख रुपये युवकाकडून वसूल केले गेले नोकरीच्या नावाखाली. काही ठिकाणी तर 70 लाख रुपये नोकरीसाठी घेतले गेले. आणि हे सर्व या ठिकाणी आज जवळपास 7,500 आपला तरुण हे यशवंत स्टडीमध्ये आहेत. हे शिक्षक आपले आहेत. 1,34,000 हे युवा प्रशिक्षणार्थी होते. आता जवळपास 7,500 आले. लाठी हल्ला झाला, लाठी हल्लाच करू शकतात. हे लाठीचार्ज करू शकतात, हे जीव घेऊ शकतात, मारहाण करून पिटाळून लावू शकतात. आता दुसरा काय राहिला आहे? यांना लोकांना पिटाळून लावणं, आंदोलन जर सनदशीर मार्गाने आंदोलन करत असतील ते आंदोलन चिरडणं ही हुकुमशाही प्रवृत्तीकडे वाटचाल या सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे. न्याय मागणं गुन्हा झालेला आहे. तुम्ही कितीही पाप करा, राज्य लुटून खा, राज्याला उद्ध्वस्त करा आणि तरुणांना वाऱ्यावर सोडा, पण तुम्हाला कोणी विचार करायला देणार, तुम्हाला कोणी जाब मागणारच नाही, जाब मागूच नाही. अशा प्रकारची मगरुरीची भूमिका सरकारची आहे हे आता आपल्याला दिसत आहे. अनेक विषय मांडलेत मी. क्राईम, आपल्या ड्रग्सचा विषय मांडला. MD येत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कारखाना सापडला. आज सकाळी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावरी गावामध्ये सापडला आहे. मोठ्या प्रमाणात तिथे पत्रकारांना शिरकाव होऊ दिला नाही. किती ड्रग्स मिळाला, किती कारखान्यातून विकला गेला, काय परिस्थिती आहे, हा कोणाचा कारभार होता, हे सगळं कुठेच आलेलं नाही. पण क्राईम ब्रांच मुंबईने मात्र याच्यावर धाड टाकली. पोलीस अधीक्षकांनी काही त्याच्या संदर्भात समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. आणि हे नक्की कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतो आहे हे आम्ही गृहमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे. असं आहे, लोकशाहीची बूज ज्यांना नाही, केवळ नावाला संविधान सांगायचं, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकांना मूर्ख बनवत राहायचं, लोकशाहीवर विश्वास ठेवायचा नाही आणि हुकुमशाही पद्धतीनं कारभार करायचा आणि लोकशाहीचा मात्र तुंतुना वाजवत राहायचा, अशी बेईमान वृत्ती या सरकारची आहे. आणि हे स्पष्ट झालेलं आहे की विरोधी पक्षनेता हे संविधानिक पद असताना आम्ही पत्र दिलं, खाली भास्कर जाधवांचं पत्र दिलं, वर आम्ही वंटी पाटलांचं पत्र दिलं. मग हे का करत नाही? तर ह्याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हे लोकशाहीची ऐशी तैशी करून मनमानी आणि दादागिरीनं काम करणारे हे सरकार आहे. ज्यांना विरोधकांची भीती वाटते, प्रचंड घोटाळे करून महाराष्ट्र लुटलाय, ते पुढे येऊ नयेत आणि आपलं पाप उघड्यावर पडू नये ही भीती त्यांना आहे, म्हणून ते नेमत नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. नाही, आम्ही नावं सांगितलेत ना. यांना वर्षांचा आशीर्वाद आहे. जे लोक सत्ताधारी पक्षाचे सरचिटणीस आणि जिल्हा प्रमुख आहेत, तर यांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. पुरावे सगळे दिलेत. आम्ही पुरावे पाहिजे असेल तर त्या आम्हाला आव्हान आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना, तुम्ही कुठल्या मंचावर येता ते या, आम्ही आमचे पुरावे देऊ आणि तुम्ही सिद्ध करून दाखवू आणि दूधचा दूध पाणी का पाणी हो करून टाकू. पण यांची हिंमत नाही म्हणजे यांची अवकातच नाही. ती भ्रष्टाचाराला पांघरून घालून भ्रष्टाचारावर मदत करणं हे त्यांचा धंदा राजरोस्मानी सुरू आहे महाराष्ट्रात. भाजपा विपक्ष में थी तो पर्यावरण का मुद्दा बहुत जोर शोर से उठा थी. अभी नागपुर हो या महाराष्ट्र हो, उसमें एयर क्वालिटी इंडेक्स काफी खराब हो गया है. अभी ये मुद्दा नहीं होता. नहीं, ऐसा है, महाराष्ट्र में तो सबसे ज्यादा पेड़ काटे जा रहे हैं, पर्यावरण का ह्रास हो रहा है. जितना इंडस्ट्री में हर डिस्ट्रिक्ट का वही रिपोर्ट आ रहा है. इसके बारे में अब चुप बैठे, अपना मुंह सिला के बैठे, विरोध में रहना तो आवाज करना और सत्ता में बैठकर सत्ता की मजा मारना, यही इनका धंधा है. इनको कुछ करना ही नहीं है. केवल इनका एजेंडा एक ही है, वहाँ राम मंदिर मस्जिद, भारत पाकिस्तान और हिंदू मुसलमान करते रहो, ढोल पीटते रहो, वोट बटोरते रहो, मजा मारते रहो, कुर्सी उगाते रहो. इनको क्या लोगों की जान माल से है? लोगों की बीमारी इतनी बड़ी तेजी से हो रही है, पोल्यूशन जो बढ़ रहा है, तो इसके बारे में उनको चिंता नहीं है. ये कोई मरे बचे, इससे लेना देना नहीं है. ये सरकार की नीति है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.